नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव परसोडी भागात वाघाचा वावर असून गावात शिरून वाघानं वासराचा आणि एका शेळीचा फडशा पाडला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। नागपूर जिल्ह्यातल्या पारशिवनी तालुक्यातील परसोडी पेठ आणि गोंदेगाव या गावात वाघानं हल्ला करून एका वासरासह एका बकरीचा बळी घेतला। रात्री 9च्या सुमारास बळवंत जगताप यांच्या घरासमोर बांधलेल्या वासराला वाघानं उचलून नेलं। ही घटना गावातील काही नागरिकांनी देखील पाहिली। तर दुसरी घटना परसोडी गावातील सुशीला सांडेल या महिलेच्या घरासमोर बांधलेल्या शेळीची वाघानं शिकार केली। निसर्गाचा असमतोल झाल्याने शिकार मिळण्यास अडचणी होत आहेत आणि कमी होत जाणारी जंगलं यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढतोय। तर गावाजवळ वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।